नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत, ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे रासायनिक खतं कोणत्या प्रकारचे असतात व जीवाणू खते म्हणजे काय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सेंद्रिय खतं, सेंद्रिय खतांचे विविध प्रकार, त्याची गरज काय शेतीमध्ये या संदर्भात माहिती बघितली होती. आणि आजचा आपला विषय आहे रासायनिक खते आणि जीवाणू खते म्हणजे नेमकी काय, ती कशी वापरली पाहिजेत. आणि याच्या आधी जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिला बघितला नसेल अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याच्यामध्ये आपण सर्व न्यूट्रिएंटचं सांगितलं आहे, कोणतं न्यूट्रिएंट कसं काम करतं ते तुम्ही बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. तर रासायनिक खते म्हणजे नक्की काय. तर रासायनिक खते म्हणजे जे तयार केलेले असतात, त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश याचं प्रमाण असतं. मग आता रासायनिक खते कोणकोणते, रासायनिक खतांमध्ये बरेच प्रकार आहेत. रासायनिक खतांमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये सरळ खते येतात, मिश्र खते येतात आणि संयुक्त खते येतात. आता सरळ खते म्हणजे नेमकं काय. सरळ खते म्हणजे एखादी जर आपण बॅग घेतली तर त्याच्यामध्ये फक्त एकच प्रकारचा अन्नद्रव्य असतं. समजा युरिया घेतला, युरियामध्ये फक्त नायट्रोजन येतं. सिंगल स्पोर फॉस्फेट घेतला तर त्याच्यामध्ये फक्त फॉस्फरस येतो, म्हणजे आपण त्याला स्फुरद म्हणतो. आणि समजा जर आपण MOP घेतलं, म्युरेट ऑफ पोटॅश घेतलं, तर त्याच्यामध्ये फक्त पालाश येतं. म्हणजे सरळी खतं, एका गोणीमध्ये एकच अन्नद्रव्य, असं त्याला आपण सरळी खत असे म्हणतो. आता मिश्र खते म्हणजे काय, तर मिश्र खतांमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त खतांचं प्रमाण असतं. मग मिश्र खतांमध्ये कोणकोणते येतं आहे, 18-18, 18-18-18, 18-18-10 अशा प्रकारची खतं येतात. पण मिश्र खते म्हणजे काय, समजा आपण जर त्याच्यातलं त्या दाणेदार खतामधलं जर 3 दाणं घेतलं तर त्याच्यामध्ये एक नायट्रोजनचा असू शकतो, एक नत्राचा दाणा असू शकतो, एक स्फुरदचा दाणा असू शकतो आणि एक पालाचा दाणा असू शकतो. त्याला आपण मिश्र खते म्हणतो. म्हणजे तिन्ही अन्नद्रव्य एकत्र मशनीच्या साहाय्याने मिक्स करून ते पोत्यामध्ये भरले जातात. संयुक्त खते म्हणजे नक्की काय, तर संयुक्त खते म्हणजे तयार करताना एका त्या दाणेदारमध्ये पूर्ण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश याचे प्रमाण असते, त्याला आपण संयुक्त खते म्हणतो. मग संयुक्त खतामध्ये कोणकोणतं येतं आहे, तर 10-26-26, 18-46-0, 15-15-15 अशा प्रकारची खतं संयुक्त खतामध्ये येतात. म्हणजे आपला प्रकार आपण बघतो जीवाणू खते. तर जीवाणू खते म्हणजे नक्की काय, तर ज्या खतांमध्ये जीवाणू किंवा जीवाणू असतात त्याला जीवाणू खते असे म्हणतात. त्याला आपण जैविक खते सुद्धा म्हणतो. जीवाणू खतांमध्ये नक्की कोणकोणते येतं आहे, महत्त्वाचे बघायला गेलं तर अझोटोबॅक्टर, PSB आणि KMB. आता PSB म्हणजे नक्की काय, तर स्फुरद विरघळणारे जीवाणू, आणि KMB म्हणजे काय, तर पालाश एकत्रित करणारे जीवाणू, त्याला आपण KMB म्हणतो. बॅक्टरचं काम काय आहे, अझोटोबॅक्टर का द्यावा आपण जमिनीला, तर जे तुम्ही नत्र टाकताय जमिनीमध्ये, म्हणजे नायट्रोजन टाकताय किंवा अमोनियम फॉर्ममधलं टाकताय, तर हे त्याचं झाडाला त्याची अवेलेबिलिटी करून देणं, किंवा जो आपला हवेमध्ये जो नायट्रोजन असतो तो मुळांमध्ये घेऊन मुळांवाटे झाडाला देणं, हा अझोटोबॅक्टरचं काम असतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्फुरद विरघळणारे बॅक्टेरिया, त्यांचं काय काम असतं, जो तुम्ही फॉस्फरस टाकताय, म्हणजे जो स्फुरद तुम्ही टाकताय, मग तो सेंद्रिय खतांच्या माध्यमातून असू द्या किंवा रासायनिक खतांच्या माध्यमातून असू द्या, स्फुरद हा 2 फॉर्ममध्ये असतो. एक अवेलेबल फॉर्ममध्ये असतो आणि एक नॉन अवेलेबल फॉर्ममध्ये असतो. मग जो नॉन अवेलेबल फॉर्ममधला आहे तो फक्त जमिनीमध्ये पडून राहत असतो, त्याच्या झाडाला कोणताही उपयोग होत नाही. जेव्हा तुम्ही PSB सोडता तेव्हा तो नॉन अवेलेबल फॉर्ममधला जो फॉस्फरस आहे त्याचं विघटन करून ते अवेलेबल फॉर्ममध्ये आणून मुळांच्या कक्षात आणून ते आपलं झाडाचं मूळ घेऊन आपली क्रिया पूर्ण करत असतात. त्याला आपण अवेलेबल फॉर्ममधला फॉस्फरस म्हणतो. त्याच्यासाठी PSB सोडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर येतं पालाश. आता बघायला गेलं तर बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पालाशचं प्रमाण जास्त आहे जमिनीमध्ये, पण त्याची उपलब्धता होत नसल्यामुळे आपल्याला पालाश वरून द्यावं लागतं जास्त प्रमाणात. पण बऱ्यापैकी बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पालाशचं मातीमध्ये प्रमाण जास्त प्रमाणात आहे. मग KMB जर दिलं तर आपलं जे रासायनिक खत आहे त्याची किमती कमी होतील आणि पालाची जे आपण अवेलेबलायझेशन म्हणतो ते चालू होईल आणि झाडं ते घ्यायला चालू करतील. मग आता हे काय झालं, तर अझोटोबॅक्टर झालं, PSB झालं आणि KMB झालं. आता नवीनमध्ये डायरेक्ट तुम्हाला NPK जीवाणू मिळतात, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि स्फुरद
स्फुरद किंवा पालाश ह्या तिन्ही, नत्र, स्फुरद, पालाश हे तिन्ही एकत्र डायरेक्ट मिळत असतात जीवाणू विरघळणारे बॅक्टेरिया. त्याच्यानंतर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आले. याच्या पुढं जाऊन जर सांगायला गेलं तर आपण जीवाणू खतांमध्ये आपण ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असेल, बॅसिलस असेल, ह्या तिन्ही जीवाणूंचा उपयोग करू शकतो. ट्रायकोडर्माचा जर उपयोग करायला गेला तर ते दोन्ही प्रकारे करतं. एक तर तुमची कुजवणीची प्रक्रिया करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुमची जीवाणूजन्य बुरशी आहे, म्हणजे तुमच्या बुरशीवरती ते त्याचा स्वतःचा कवर तयार करून बुरशीला मारण्याचं काम ट्रायकोडर्मा करत असतं. नंतर सुडोमोनस आहे, बॅसिलस आहे. आणि जर निमॅटोडसाठी जर बघायला गेलं तर आपण पॅसिलोमायसिन तिथं त्या ठिकाणी जीवाणूजन्य बुरशीचा वापर करू शकतो. मग हे जीवाणू देण्याचे प्रकार कसे आहेत, जर तुम्ही पावडर फॉर्ममधून घेत असाल तर सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून देऊ शकताय, किंवा जर तुम्ही लिक्विड फॉर्ममधलं घेत असाल तर लिक्विड फॉर्ममधलं कमीत कमी 24 तास ते भिजत आपल्या गुळासोबत, काळा गुळ जो मिळतो तो जरी 100 लिटरला जरी 1 किलो वापरला तरी त्याच्यामध्ये 24 तास जरी भिजत ठेवलं तरी त्याची जे जीवाणूची संख्या आहे ते वाढत असते आणि नंतर आपण जर सोडलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद. ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला जाऊन त्याच्यावरती फॉलो करा.